प्रेरणास्थान युवा हृदय सम्राट युवराज माननीय युवा सेना अध्यक्ष सन्माननीय शिवसेना नेते श्रीमान आदित्य साहेब ठाकरे यांचा मी मुंबईकर शिवशक्ती भीमशक्ती एकजुटीचे प्रणेते महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे कैवारी माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव केलं ना हिंदुस्थानचे एकमेव हिंदुत्व सम्राट हिंदू धर्मरक्षक सरसेनापती मानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, शिवसेनेचा आजचा हा 52वा वर्धापन दिन आहे. 52 वर्ष कशी गेली, किती जिंकलो, किती हारलो, किती लढलो, हा इतिहास केवळ आपल्या समोर नाही तर आपण सगळे त्यातले साक्षीदार आणि साथीदार आहात. गेल्या 52 वर्षांमध्ये अनेक शिवसैनिकांनी अपार मेहनत केली, कष्ट घेतले, रक्त सांडलं, घाम गाळला, प्रसंगी बलिदान दिलं. काही शिवसैनिक आजही आपल्यात आहेत, काही शिवसैनिक आज आपल्यात नाहीत. सुरुवातीचे सगळे आपल्याला मार्गदर्शन करणारे काही नेते मंडळी आज आपल्यात नाहीत. मी त्या सर्व नेत्यांना, त्या शिवसैनिकांना आणि त्याचबरोबरीने आज माझ्यासोबत भगवा फडकवण्यासाठी सज्ज असणाऱ्या शिवसैनिकांना मानाचा मुजरा करतो. राजकारण म्हटलं, निवडणुका म्हटल्यानंतर जय पराजय होतात. जिंकलो म्हणून आपण कधी माजलो नाही आणि हारलो म्हणून कधी थांबलो नाही आणि थांबणार सुद्धा नाही. जिंकणं हे खूप सुखावं असतंच, असायलाच पाहिजे. पण विशेष म्हणजे हारल्यानंतर सुद्धा आपुलकीने जी माणसं भिवू नकोस, आम्ही तुझ्या सोबत आहोत, खरी ताकद असते आणि त्या ताकदीला जपा. दिवसभरचं आपलं आजचं शिबिर झालेलं आहे. साधारणतः आपण 19 जून एक षण्मुखानंदला नाटक ठेवतो, मग त्याच्यामध्ये थोडंफार मार्गदर्शन होतं न होतं. पण आज मी ठरवलं की येतं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे.
अनिल देसाई सुरुवातीला माझ्याकडे जेव्हा आला आणि मला म्हणाला की भगवा फडकणारच, म्हटलं नाही, नुसता फडकणारच नाही, फडकवणारच. जसं तो एक काळ होता मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, तसा कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रावरती मी भगवा फडकवणारच हा निश्चय करून आपल्याला पुढे जायला पाहिजे. आणि जिथे हा निश्चय सैनिक करतात तिथे सेनापती, नाही तर सेनापतीच्या मनामध्ये किती इच्छा असो, पण सैन्य जर का गळपटलेलं असलं तर कोणी काही करू शकत नाही. आज मला वाटतं की माझ्यापेक्षा माझं सैन्य, तमाम शिवसैनिक हा जास्त इरेला आणि जास्त जिद्दीला पेटलेला आहे. आणि आता भगवा फडकवणारच, कोणत्याही परिस्थितीत फडकवणार. आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण ते सदस्य नोंदणी सुरू केलेली आहे. साहजिकच आहे, आपल्या तमाम शिवसैनिकांच्या साक्षीने मी स्वतः पहिली स्वाक्षरी करून एक त्या नियमाप्रमाणे सदस्य म्हणून माझी नोंदणी करून घेतलेली आहे. आपल्याला सुद्धा ही करावी लागेल. आणि नुसती एवढीच नाही, स्वतःपुरतं नाही, जर शिवधनुष्य उचलायचं असेल तर असा निश्चय केला पाहिजे की माझा पक्ष, शिवसेना पक्ष हा माझ्या महाराष्ट्रामधला नंबर 1चा पक्ष मी करणारच. आणि त्याच्याप्रमाणे आज तुम्ही सुरुवात करा. आणि प्रत्यक्षात झालं पाहिजे. मिस कॉलवरती मला सदस्य नको, अजिबात नको. कारण मिस कॉलवरनं जे सदस्य नोंदले जातात, काल परवाकडे मी बातमी वाचली की एकाने त्याचा फोन बंद पडला एअरटेलचा, म्हणून दुसऱ्याच्या फोनवरनं एअरटेल कंपनीला फोन केला, फोन लागला आणि कट झाला. आणि तिकडनं परत फोन आला की अभिनंदन, आपण भाजपाचे सदस्य झालात. हे असं काही नको मला, मिस काही नकोय मला. आहे ते रोखोक, समोरासमोर पाहिजे. जे आहे ते मर्द सैनिक मला पाहिजेत. फोनवरनं नुसते सैनिक होणारे सैनिक असू शकत नाहीत. आणि आजचा संपूर्ण दिवसाचा आपला कार्यक्रम पाहिल्यानंतर मी थोडंफार बघत होतो टीव्हीवर. खरं म्हणजे माझ्याकडे आता बोलण्याची काही आवश्यकता आहे किंबहुना विषय अशातला भागच राहिलेला नाहीये. कारण भगवा फडकवण्याचा निर्धार तुम्ही करून आलेलाच आहात. शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये मी करणार म्हणजे करणारच हा निर्धार घेऊन मी आता पुढे चाललेलो आहे. आणि जे जे कोणी आव्हान द्यायला उभे राहणार असतील त्यांना मी आज सांगतो की देऊन बघाचं आव्हान, तुमचं आव्हान तोडून बोडून तुमच्या छाताडावरती माझा शिवसेनेचा मुख्यमंत्री बसून दाखवेल. ही ताकद ही तुमची आहे. आज संपूर्ण देशामध्ये शिवसेना काय करते आहे, शिवसेना काय बोलते आहे, याच्याकडे संपूर्ण देश बघतोय. शिवसेना काय भूमिका घेते याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. आणि मी अत्यंत नम्रपणाने सांगतो, ही माझी ताकद नाही, ही ताकद ही या सगळ्यांची शिवराय आहे. माझे आजोबा, माझे वडील, माझी मा आणि तुम्ही सगळे शिवसैनिक यांचीही ताकद आहे. मी शून्य आहे, मी निमित्त मात्र आहे. ज्या वेळेला एखादी काही गोष्ट मी बोलतो तेव्हा ती मी बोलत नसतो, तेव्हा तुम्ही बोलत असता. तुमची ताकद आणि तुमची शक्ती बोलत असते आणि त्या शक्तीच्या जोरावरती मी बोलत असतो, म्हणून तिला एवढं महत्व येत असतं. आहेत विषय खूप आहेत, बोलण्यासारखं अनेक आहे. गेल्या 2-4 दिवसातल्या बातम्या बघितल्या तरी मी पेपरमध्ये वाचला, आपणही वाचलं असाल की मोदींच्या घरावरती ते UFO घिरट्या घालते, उडती तबकडी. आता उडती तबकडी तुम्हाला माहिती आहे की परग्रहावरनं अशा तबकडे येतात असं म्हणतात. मी नाही बघितले, तुम्ही बघितले काय कोणी? आपण काय मोदी सारखे नाही ना, आपल्या घरावरती कोण तबकडा उभे करणार. पण उडती तबकडी फिरते म्हटल्यानंतर मला असं वाटलं की बरोबर आहे की आता पृथ्वीवरती बघण्यासारखं काय राहिलेलं नाहीये. ही कोणत्या तरी तिथल्या टुरिस्ट कंपनीने पाठवली असेल, एक कोणतरी गिराईक आहे, बघा दिसतंय का, मिळतंय का बघा. आणि काय सांगता येत नाही. येत्या 4 दिवसात बातमी येईल, मोदी मंगळावरती रवाना. कारण बाकी कोणाच्याही घरावरती उडती तबकडी फिरताना कोणी बघितलेलं नाही, पण मोदींच्या घरावरती उडती तबकडी फिरते. बहुतेक हे परग्रहावरती आता दौरे सुरू होतील. कारण इकडे आता बघण्यासारखं राहिलंय काय आणि देशामध्ये ठेवलंय काय.
4 वर्ष सगळे थापा मारून झालेले आहेत. आता पुढे काय, आता तिकडे बघू थापा मारून. पण हा एकूण जो का सगळा कारभार बघितलेला आहे, भगवा फडकवायचा आहे, हे मुद्दामून मी आजचं शिबिर का ठेवलं की भगवा नेमका कशासाठी फडकवायचा आहे त्याच्याकडे आता लक्ष द्या. नुसतं सत्तेच्या लालसेपायी मला भगवा नाही फडकवायचा, आणि तसा माझा मुख्यमंत्री काम सुद्धा मी त्याला करू देणार नाही. मला सगळं पाहिजे म्हणून मला भगवा फडकवायचा नाही. जनतेला काय पाहिजे, जनतेसाठी मला भगवा फडकवायचा आहे, माझ्यासाठी मला भगवा नाही फडकवायचा. आणि एकूण जो काय कारभार चाललाय, मी येताना बातमी आली की जम्मू काश्मीर मधल्या सरकारचा पाठिंबा भारतीय जनता पक्षाने काढून घेतला. चांगलं आहे, अभिनंदन आहे त्यांचं. पण जम्मू काश्मीरचं सरकार नालायक आहे हे कळायला तुम्हाला 3-3.5 वर्ष जावी लागली. त्याच्यासाठी माझ्या भारत मातेचे 600 जवान हे शहीद व्हावे लागले, आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळलं की हे नालायक आहेत. आमच्याशी काडीमोड घेताना शिवसेना म्हणजे हिंदुत्व, हिंदुत्व म्हणजे शिवसेना, आम्ही कधी हिंदुत्व सोडलेलं नाही, सोडणार नाही. सत्ता येईल, सत्ता जाईल, गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणू, पण आम्ही हिंदुत्व कधी सोडणार नाही. पण फक्त सत्ता पाहिजे हे असं मला माझ्याकडे महाराष्ट्रामध्ये मला सरकार नको आहे. तडजोड म्हणजे कशाशी तडजोड करायची, माझ्या ध्येयाशी, धोरणाशी, विचारांशी नाही, अशी तडजोड मला परवडणार नाही. आणि अशी तडजोड जर का मी केली तर शिवराय आणि माननीय शिवसेना प्रमुख मला कदापि माफ नाही करणार, कदापि करणार नाही. आधी सत्तेमध्ये बसलात का, तुम्हाला माहिती होतं ही सत्ता कसली आहे, कोणाबरोबर तुम्ही मांडीला मांडी लावून बसता आहात. 600 जवान, 600च्या वरती जवान तिकडे धारतीर्थी पडले, शहीद झाले. काल परवाकडे तो औरंगजेब कसा मारला गेला हे तुम्ही बघितलं असाल कदाचित, कारण त्याचा व्हिडिओ सुद्धा तो प्रसारित झाला होता, मी नाही पाहिला. जो औरंगजेब, एक औरंगजेब असा होता हरामी, ज्याने माझ्या छत्रपती संभाजी राजांचं हाल करून त्यांची हत्या केली. पण संभाजीराजे देव, त्यांनी प्राण सोडला, पण देव, देश आणि धर्म सोडला नाही. तो माझा संभाजी राजा. आणि त्याच्यापासून प्रेरणा घेतलेला मी म्हणेन हा दुसरा औरंगजेब. कसा हा नियतीचा खेळ असतो. एका औरंगजेबाने माझ्या संभाजी राजाचा वध केला, आणि त्या संभाजी राजापासून प्रेरणा घेऊन दुसरा औरंगजेब त्या औरंगजेबाच्या अवलादीपुढे ठामपणाने ताटमानाने उभे राहिला. मी नाही पाहिला तो व्हिडिओ, कारण हा व्हिडिओ त्या औरंगजेबाच्या हाल अपेष्टांचा नव्हता. त्याचा कसा छळ केला, त्याची कसे शारीरिक त्याला त्रास दिला, मानसिक कसा छळ केला, हा तो व्हिडिओ नव्हता. तर दुर्दैवाने माझ्या केंद्रातल्या हिंदुस्थान सरकारच्या भेकडपणाचा तो व्हिडिओ होता. भेकडपणा तुम्ही केलात. बोलताना ठीक आहे, बोलायला काय जातंय. दहशतवाद्यांना धर्म नसतो, दहशतवाद्यांना धर्म नसतो. तर मग रमजानच्या वेळेला नेमका तुम्ही का शस्त्रसंधी केली, का दुसरा मुहूर्त तुम्हाला मिळाला नाही कुठला. रमजान आला, आम्ही शस्त्रसंधी करतोय. काय ही शस्त्रसंधी काश्मीर सरकारने नव्हती केली, केंद्र सरकारने केली होती. आज तुम्ही ज्यांचा पाठिंबा काढलाय त्या सरकारने नव्हती शस्त्रसंधी केली. सैन्य हे केंद्राच्या अखत्यारीत असतं, आणि केंद्राने ती शस्त्रसंधी केली होती. आणि तो औरंगजेब घरी जात होता, ईदसाठी घरी जात होता, त्याला पळून नेऊन त्याला मारला. तो एक पत्रकार मारला. ठीक आहे ना, दहशतवाद्यांना धर्म नसतो ना, मग रमजानच्या वेळेला तुम्ही शस्त्रसंधी करता. तशी शस्त्रसंधी दहशतवादी किंवा पाकिस्तान गणपती नवरात्रीत कधी करतात का? कधी ऐकले तुम्ही की पाकिस्ताननी सीज फायर केलंय का? कारण हिंदुस्थानमध्ये गणपती आलेत, नवरात्र सुरू आहे, दिवाळी आलेली आहे, दसरा आहे, म्हणून पाकिस्ताननी कधी शस्त्रसंधी नाही केली. उलट रमजानच्या महिन्यामध्ये सुद्धा आपल्या सैनिकांना पळून नेऊन मारणारे एवढे निर्दयी शत्रू, आणि त्यांच्यासमोर तुम्ही माणुसकीच्या आरत्या वळता. कशासाठी भगवा फडकायचा आहे? हे जे काय चाललंय हे तुम्हाला मान्य आहे का? हिंदुत्व आम्ही जे म्हणतो ते हिंदुत्व मी अनेकदा सांगितलेलं आहे. आम्ही कोणीही गोहत्येच्या बाजूने अजिबात नाही, असू शकत नाही. पण केवळ गायीला वाचवणं म्हणजे हिंदुत्व नाही, अजिबात नाही. तर जो औरंगजेब धर्माने मुसलमान असला तरी माझ्या देशासाठी त्या पाकड्यांच्या समोर शरण न जाता त्यांनी मरण पत्करलं, त्याला मुजरा करणं हे आमचं हिंदुत्व आहे. हे आमचं हिंदुत्व आहे.
पण कोणाला काही पडलेलीच नाहीये. खरं म्हणजे या देशाला संरक्षण मंत्री आहे की नाही? संरक्षण मंत्री आहे तो देशाचा आहे का पक्षाचा आहे? पक्षावरती टीका केल्यानंतर संरक्षण मंत्री प्रेस कॉन्फरन्स घेतात, पण ही सगळी बला आल्यानंतर संरक्षण मंत्री कुठे असतात? हे ट्विट केल्यानंतर, त्यांनी ट्विट केल्यानंतर कळतं की संरक्षण मंत्री कुठेतरी आहेत. हे ट्विट कशाला चालले? चला, मी आज भाजपचं अभिनंदन करतो, तुम्ही पाठिंबा काढलात ना, हरकत नाही, अभिनंदन करतो मी तुमचं. तुमच्या बाकीच्या गोष्टी मला पटत नसल्या तरी मी तुमचं अभिनंदन करतो. पण आता पाकिस्तानला चिरडून टाका, तर आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू शकतो. मग 4 वर्षामध्ये बदललंय काय? काल परवाकडे माझ्याकडे ते आसाम गण परिषदेची माणसं आली होती. काय विषय होता? एक तर प्रादेशिक पक्षांची जी काय बांधणी सुरू आहे, मला म्हणाले उद्धवजी आप आगे आ जाओ और आप करो ये सब. म्हटलं ठीक आहे, बघतो मी. पण त्याहीपेक्षा भयानक म्हणजे त्यांनी जो मला विषय सांगितला की केंद्र सरकार एक काहीतरी बिल आणते, आणि बिल काय? आसाममध्ये बांगलादेशमधले हिंदू त्यांना आता पायघडे घालतात. बांगलादेशमधले हिंदू तुम्ही तपासणार कसे? सरहद्दीवरती काय तुम्ही तपासणार? कसे तपासणार? बरे, या मुळामध्ये या देशातले हिंदुस्थानमधले हिंदू हे आनंदामध्ये राहत आहेत का की तुम्ही बांगलादेशमधले दत्तक घेताय? आणि मग जे शिवसेना प्रमुख सांगत होते की माझ्या हातात सत्ता द्या, 48 तासात मी इथे घुसलेल्या बांगलादेशाने लाथ मारून हाकलून देतो, ते शिवसेना प्रमुख बोलले होते. मग ते बांगलादेशी घुसलेत, मतदान करतायत, आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, नोकऱ्या करतायत, सगळं करतायत. एकतर घुसखोर म्हणून घुसलेले बांगलादेशी आम्हाला डोईजट झालेत, भुईला भार झालाय, तरी सुद्धा तुम्ही बांगलादेशातले हिंदू, अरे ते रोहिंग्या आल्यानंतर त्यांना आपण अडवू शकत नाही, तर बांगलादेशातल्या हिंदूंचा मुखोटा घालून जर तिथले मुसलमान आले तर तुम्ही अडवणार कसे? मग बांगलादेशातले हिंदू तुम्ही इकडे घेत आहात. तसंच तुम्ही आज काश्मीरमधला तो पाठिंबा काढला. काश्मीरमध्ये हिंदुस्थानातले हिंदू जाऊन राहू का नाही शकत? बांगलादेशातले हिंदू घ्यायचे ना, तुम्ही घ्या, जरूर घ्या. पण आमच्या या हिंदुस्थानामध्ये संपूर्ण हिंदूच आहेत. मग त्या हिंदूंना काश्मीरमध्ये जाऊन 1 इंच सुद्धा जमीन घेण्याची परवानगी आज तागायत तुमचं 4 वर्षाचं सरकार आलं तरी तुम्ही का देऊ शकला नाहीत? देशाचे पहिले प्रश्न सोडवा. नवीन काहीतरी पुंग्या वाजवायच्या, आपलं डोलाला लावायचं, आणि पाठ पुढचं सपाट काय असते ती म्हण त्याच्याप्रमाणे चालू आहे. ते जे काय बिल जर केंद्र सरकार आणणार असेल तर त्याला शिवसेनेचा प्रत्येक खासदार लोकसभेमध्ये विरोध केल्याशिवाय राहणार नाही. लोकसभेमध्ये आम्ही विरोध करू त्याला. राज्यसभेत असेल आणि लोकसभेमध्ये आम्ही त्याला विरोध करू. काय म्हणून स्वीकारायचे? या देशाच्या आधी तुम्हाला समस्या कळल्यात की नाही माहिती नाही, पण त्या सोडवण्याच्या ऐवजी तुम्ही दुसऱ्या देशाचं विकतचं दुखणं घेता आहात आणि पुन्हा आमच्या या देशामध्ये खायला काळ आणि भुईला भार करून ठेवणार असाल तर काही गरज नाहीये. तिथे आहे ते सुखात राहू देत, त्यांचे जसे असतील तसे राहू देत. पहिल्या देशातल्या जनतेचं बघा. या देशात जो हिंदू राहतोय त्याला पहिल्यांदा तुम्ही सुरक्षित ठेवा आणि मग बाकीच्या जगभरातल्या हिंदूंचं तुम्ही कैवार घ्या. पण सगळं पूर्ण विचित्र पद्धतीने जे चाललेलं आहे. आणि जी सत्ता मला पाहिजे, आज मला फक्त एवढंच सांगायचं की सत्ता पाहिजे, होय पाहिजे, मी आणणारच. पण कशासाठी आणणार आणि कोणत्या मार्गाने आणणार? आज जो आपण भगवा घेऊन पुढे जातो की हो मी भगवा फडकवणारच, या भगव्याचं पहिलं पावित्र्य आणि पवित्र जे काय आहे महत्व ते पहिले समजून घ्या. हा भगवा म्हणजे काय आहे? छत्रपती शिवरायांनी सुद्धा भगवाच का घेतला? का दुसरा गुलाबी, हिरवा, पिवळा, निळा, चट्टेरी पट्टेरी ठिपक्या असा झेंडा का नाही घेतला? या भगव्याला जे एक महत्व आहे, जे शिवसेना प्रमुख सांगायचे की उगवतीचा सूर्य तो सूर्य सुद्धा भगवा असतो. आपण ज्याला पवित्र मानतो तो अग्नी सुद्धा भगवा असतो. आणि तो भगवा हे सतीचं वाण आहे. हे सतीचं वाण आहे. हे येरा गळबाळाचं काम नाही हा भगवा घेणं. हा भगवा हे फार पवित्र असं एक काम आहे. हे वाण आहे मोठं. आणि हा भगवा फडकवताना जे मध्ये काय चाललेलं की समविचारी लोकांनी एकत्र आलं पाहिजे. कोणता समविचार? झालं ना, मध्ये अमित शहा येऊन भेटून गेले. त्याच्यानंतर मी पेपरमध्ये असं वाचलं की पवार साहेबांनी आपल्याला ऑफर दिले की 3ऱ्या आघाडीत या. आणखीन कोणीतरी सांगितलं आमच्यासोबत या.
पण ही सगळी आमंत्रणं येतात ह्याचा अर्थ लक्षात घ्या की आपली ताकद कशी वाढते ही आपल्या लक्षात आली नसेल पण दुसऱ्यांच्या लक्षात आलेली आहे. आणि एका गोष्टीचा मला जरूर अभिमान आहे, जे आम्हाला विचारतात की तुम्ही जर एवढा असा विरोध करता तर बाहेर का नाही पडत. अरे आमचं राजकारण आम्ही करू, तुझ्याकडनं शिकण्याची वेळ आलेली नाही मला अजून. माझे वडील माझ्या डोक्यावरती हात ठेवून गेलेले आहेत. राजकारण कसं करायचं हे मी बघितलेलं आहे आणि ज्यांनी शिवसेना प्रमुखांसोबत राजकारण केले त्यांना मी राजकारणात कसं आडवा करतो ते तुम्हाला मी दाखवून देतो. आणि ही जी ताकद वाढलेली आहे, ही जी ताकद वाढलेली आहे या ताकदीचा मी कधी गैरवापर होऊ देणार नाही. पण ही जी ताकद वाढते आहे ही ताकद वाढवायची असेल तर आपल्याला कष्ट करावे लागणार आहे. असं अजूनही कोणी ते काय आले ना फिटनेस फंडा, मी पण करायला गेलो, ते पाठच धरली माझी. पण ठीक आहे, पाठ धरली तरी मी ज्याच्या पाठी लागलो त्याला काही सोडत नाही, अजिबात सोडत नाही. आणि माझ्या पाठी एवढे सगळे आहेत म्हटल्यानंतर मी कशाला भिवू, मी कोणाला भिवू, आहेत ना माझ्या पाठीशी. मग ते स्वामी समर्थांचं आहे ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत. अरे एवढे माझ्या समोर माझ्या पाठीशी आहेत, मी कोणाला भिणारच नाही, मी कोणाशी बोलू हेच करत नाही, परवाच करत नाही. पण समविचार हा जो काही विचार, एक प्रश्न आलेला आहे, समविचारी लोकांनी एकत्र आलं पाहिजे. हा समविचार म्हणजे कोणता विचार? केवळ माझी सत्ता आली पाहिजे, मला खुर्ची मिळाली पाहिजे, हा नाही समविचार होऊ शकत. हा अजिबात समविचार होऊ शकत नाही. समविचार हाच होऊ शकतो की जनता आज जे आक्रोश करते आहे, सरकार बदलल्यानंतर सुद्धा त्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण केल्या जात नाही, त्यांचा टाहो कोणी ऐकून घेत नाही, त्यांना न्याय मिळवून देणं, ते मिळवून देणारे एकत्र येणं, याला मी समविचार मानतो. त्याच्यासाठी मला एकत्र यायचंय. मग कोण आहे असा पक्ष? जरा ठीक आहे, पवार साहेबांचा विचार करू. तिसरी आघाडी, चौथी आघाडी, आता तिसरा हा शब्द त्यांनी कुठून काढला मला माहित नाही. पण तिसरी आघाडी कसली आघाडी? आम्ही हातामध्ये शिवरायाचा भगवा जो घेतलेला आहे त्या भगव्याचा अर्थ आम्हाला माहिती आहे. त्या काळामध्ये संपूर्ण देश ते हिरवा वरवंटा येत होता आपल्या डोक्यावरती, हिरवा वरवंटा, मोघल. आणि 18 पगड जाती जमातीमध्ये विखुरलेले मराठी हे शिवराय आणि हिंदुत्वाच्या भगव्याखाली एकत्र आणून तो वरवंटा तोडून मोडून टाकला. आणि तुम्ही काय करताय? छान जो आपला महाराष्ट्र एक मराठी माणूस म्हणून एकवटलेला आहे, शिवसेना प्रमुखांनी सुद्धा या तमाम मराठी माणसाला पुन्हा एकदा हिंदुत्वाचा एक झेंडा देऊन एकत्र आणलं. त्या मराठी माणसामध्ये फूट पाडताय तुम्ही. कार्यक्रम असू शकतात, आज सुद्धा कार्यक्रम आहे, आज सुद्धा तुम्ही मला कोणती टोपी घालू शकता, पगडी घालू शकता. पण त्या पगडीमध्ये सुद्धा तुम्ही राजकारण करायला लागलात आणि तुम्ही माझ्या मराठी माणसामध्ये फूट पाडायला लागलात. याद राखा, मराठी माणसामध्ये फूट पाडाल तर तुम्हाला मराठी माणूस गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही राजकारणामध्ये. कसली पगडी? महात्मा फुलेंची पगडी, लोकमान्य टिळकांची पगडी, शाहू महाराजांचा तो फेटा होता. लोकमान्यांची पगडी तुम्हाला नकोशी होते, पण इफ्तार पार्टीची टोपी तुम्हाला चालते. त्या टोप्या चालतात डोक्यावरती. आणि ज्या माझ्या लोकमान्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे की नाही, आहे का, हा प्रश्न विचारून सरकारला हादरून टाकलं होतं, असंतोषाचे जनक, त्यांची पगडी तुम्हाला नकोशी होते. अहो पगडी केवढी, तुमचं डोकं केवढं, बसते का त्याच्यामध्ये काही? उगाच काहीतरी घेतलं आणि बसवलं म्हणून पगडी घातली म्हणून विचार नाही येत. तो पगडीचा विचार, पगडीचं महत्व. फुले आणि टिळक पगडीमुळे प्रसिद्ध नाही झाले, टिळक आणि महात्मा फुल्यांमुळे त्यांच्या पगड्या प्रसिद्ध झालेल्या, हे लक्षात ठेवा तुम्ही. नाहीतर आहे ना तशा, आता सुद्धा संजय राऊत सिनेमा काढतात शिवसेना प्रमुखांवरती, ती शाल बिल घेतली. शिवसेना प्रमुखांचं आयुष्य दाखवू शकतो, पण शिवसेना प्रमुखांची शाल घेतली म्हणून काय बाळासाहेब नाही होऊ शकत? मी नाही बाळासाहेब होऊ शकत? ती तेवढी पात्रता लागते, तेवढी योग्यता लागते. आणि जी काय दिग्गज आपल्या महाराष्ट्राने या देशाला दिलेली दैवत होती, लोकमान्य टिळक काय, महात्मा फुले काय,
आहे ना, त्यांच्यामध्ये सुद्धा वाद झाले होते. लोकमान्यांमध्ये आणि शाहू महाराजांमध्ये सुद्धा मोठा वाद झाला होता एकदा. आणि असं म्हणतात की एकदा मग शाहू महाराज हे टिळकांना भेटायला गायकवाड वाड्यात गेले आणि चर्चा रंगली. बोलता बोलता डोक्यावरचा घाम पुसताना महाराजांनी फेटा काढून बाजूला ठेवला. चर्चा रंगली, खूप वेळ चालली आणि मग चर्चा झाल्यानंतर महाराज निघाले. लोकमान्यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी सांगितलं की महाराज आपला फेटा इकडे राहिलेला आहे. तेव्हा शाहू महाराज वळले आणि त्यांना म्हणाले की बळवंतराव, हा फेटा आता तुम्हीच माझ्या डोक्यावरती ठेवा. आणि तो फेटा त्यांनी डोक्यावरती ठेवला. तिथे वाद संपला. ही त्यावेळेची सगळी विचारांनी प्रगल्भ आणि मोठी माणसं होती म्हणून त्यांना आपण दैवत मानतो. आज सुद्धा त्यांची आपल्याला जरूर लागते. तुमची जरूर आज सुद्धा कोणाला लागत नाही, हे त्यांनी पहिलं लक्षात ठेवायला पाहिजे. आणि राजकारण करायचंच असेल तर स्वतःची डोकी वापरा, दैवतांच्या पगड्या वापरू नका. दैवतांच्या पगड्या नका वापरू. तेवढी लायकी नाहीये, तेवढी कुवत नाही आपल्यामध्ये. आणि मग आज जे काही सगळे विषय झाले ते विषय बघितल्यानंतर शेती कुठे चाललेली आहे. मला वाटतं भटेवराजींनी 4 वर्ष कशी थापेबाजीची ती तुम्हाला सांगितलेली आहे. गेल्या महिन्यामध्ये मी पालघरला गेलो होतो पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी. तिकडे बुलेट ट्रेन असो, मुंबई बडोदा एक्सप्रेस वे असो, तो विषय मी बघितलेला आहे. एकूण जी गोष्ट मी तुम्हाला आता सांगतोय पटते की नाही तुम्ही बघा. कालच मुख्यमंत्री कुठेतरी ते कुठल्या लूपमध्ये हायपर लूप हायपर लूप मध्ये ते बघून आले. 15-20 मिनिटामध्ये पुण्याला. कधी होईल देव जाणे. एकूण मला असं वाटतं की प्रकरण असं चाललंय की वांझोटी स्वप्न दाखवायची, तुम्हाला गुंगवून टाकायचं, मतं मिळवायची आणि यांची आपली हायपरलूप जोरात सुरू चालले पुढे. बुलेट ट्रेन, बुलेट ट्रेन, बुलेट ट्रेन. कोणासाठी पाहिजे बुलेट ट्रेन? तुम्ही आज इथे तमाम महाराष्ट्रातनं आलेले माझे सगळे पदाधिकारी आहात, सैनिक आहात. मला एक सांगा, बुलेट ट्रेनमधनं रोज अहमदाबादला जाणं येणं कोणाला जास्त तुम्हाला उपयोगी पडणार? मला हात वर करून सांगा. एक सुद्धा नाही. मुंबई बडोदा एक्सप्रेस वे, गंमत अशी, एक्सप्रेस वे करणार पण पेट्रोलचे भाव वाढणार. मग जाणार कोण? म्हणजे मध्ये मी कोणाला तरी विचारत होतो की अरे ते जीडीपी असतं काय रे? कुठे असतं ते जीडीपी वाढतोय असं म्हणतात. आपल्याला काय नखं वाढलेली दिसतात, केस वाढलेली दिसतात, पण आज जीडीपी वाढतोय कुठे कळतच नाही. बघायचं कुठे? आणि त्याने मला सांगितलं की बावळट आहेस, जीडीपी म्हणजे गॅस, डिझेल आणि पेट्रोल वाढते की नाही? मग गॅस वाढतोय, डिझेल वाढतोय, पेट्रोल वाढतोय आणि एक्सप्रेस वे. कोण जाणार त्याच्यावरनं? बुलेट ट्रेन. कोणासाठी बुलेट ट्रेन? माझी मुंबई संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला 107 हुतात्म्याने, अधिकृत 107. त्यावेळेला ती एक परदेशी वार्ताहर इकडे आली होती. तिने सांगितलं की 107 नाही, 200च्या वरती त्यावेळेला मोरारजींनी मुर्दे पाडले होते मराठी माणसाचे. 200च्या वर. मोरारजी देसाई, राक्षस, नरराक्षस. आणि बलिदान देऊन मुंबई ही मिळवलेली आहे आपण. मुंबई मिळवलेली आहे, मिळालेलं नाही, अजिबात नाही. त्या माझ्या मुंबईतून तुम्ही एक एक गोष्टी, आर्थिक केंद्र अहमदाबाद, आणखीन कुठे दिल्ली, हे सगळं मुंबईचं महत्व मारून टाकायचं काम चाललेलं आहे. मुंबईचं महत्व मारतायत. आणि मग ही बुलेट ट्रेन होणार, मग हा बडोदा आणि मुंबई एक्सप्रेस वे होणार. कशासाठी होणार? कोणासाठी होणार? किती माझ्या मुंबईतली मराठी माणसं रोज कामासाठी बडोदा आणि अहमदाबादला जाणार आहेत? आणि किती तिकडची माणसं माझ्या मुंबईमध्ये येणार आहेत? आणि ज्या आम्ही ठासून सांगतोय, आज सुद्धा मी सांगतो, मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडण्याची हिंमत करणार नाही. जो करेल त्याचे आम्ही तुकडे करू, हे तर आज सुद्धा मी सांगतोय. त्याच्यामुळे ती हिंमत कोण करणार नाही. पण मुंबईचं महत्व असं मारायचं आणि तिथून इथे येणाऱ्या जाणाऱ्यांची अशी सोय करायची की मुंबईचं महत्व मारायचं आणि माझी मराठी माणसाची राजधानी, रक्त सांडून मिळवलेली राजधानी ही गुजरातचं उपनगर करून टाकायची. असं तर काय यांचा डाऊन आहे ना? जसं आपण म्हणतो की कुठे राहतोस? टाउनला राहतोस. आणि मग सबब काय आहेत? आता आपली मुलुंड बिलुंड ही सगळी आपण उपनगर म्हणतो, बोरिवली. तसं माझी मुंबई, रक्त सांडून मिळवलेली मुंबई ही गुजरातचं उपनगर करून टाकण्याचा तर यांचा डाऊन आहे ना. आणि तसा जर काय डाव यांनी करण्याचा प्रयत्न केला तर आपण स्वस्त बसणार आहोत? सहन करणार आहोत? का मी बुलेट ट्रेनला विरोध करतोय? का मी त्या एक्सप्रेसला विरोध करतोय?
विकासाच्या आड आम्ही येणारी नतद्रष्ट माणसं नाही होत. आम्हाला विकास पाहिजे, पण उद्या माझ्या मराठी माणसाचं थडगं बांधून तुमचे जर काही इमले बांधले जाणार असतील तर तुमची इमले, तुमची थडगी म्हणून आम्ही बांधल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांना देतोय. हा असा विकास नकोय. नाणारचा सुद्धा आम्ही विरोध करतोय. कशासाठी करतोय विरोध? अनेक जण सांगतात की तुम्ही नाणारला कशाला विरोध करता हो, महाराष्ट्राची इकॉनॉमी वाढेल. म्हटलं कशी वाढेल इकॉनॉमी? एक तर माझा निसर्ग सुंदर कोकण पट्टा आहे. हा कोकण पट्टा हा तुम्ही एवढे त्याच्यामध्ये प्रकल्प टाकताय की एवढे प्रकल्प टाकल्यानंतर त्याची राख रांगोळी होऊन जाणार. जैतापूर तिकडेच, औष्णिक वीज प्रकल्प तिकडेच, एनरॉन तिकडेच, त्याच्यामध्ये आणखीन कमी पडते म्हणून ही नाणारची रिफायनरी तिकडे होणार होती, ती आता होत नाही. आम्ही होऊ देत नाही. पण तिकडे सुद्धा लाखो रोजगार येणार. तिथली ती जी काय मंडळी आली होती, गावकरी मंडळी आली होती, त्याने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री महोदय, आम्ही तुमच्याकडे आलोय कुठे की आम्हाला रोजगार मिळत नाही. आम्ही आमच्याकडे खाऊन पिऊन आम्ही सुखी आहोत. पण लाखो रोजगार जो काय तुम्ही आणणार आहात, हा लाखो रोजगार पुन्हा तिकडे उपरे येणार. एक तर तिथली जमीन, ते शहा वगैरे त्या लोकांनी गिळंकृत केलेलीच आहेत, आपल्याला कळलं पण नाही. म्हणजे जमीन गेली, रोजगार गेला, आणि माझा कोकणी माणूस हक्काची जमीन सोडून हा तिकडे जर का असा देशोधडीला लागणार असेल तर असा विकास हा महाराष्ट्र माझा स्वीकारेल? जा, घेऊन जा, जिकडे जायचे तिकडे घेऊन जा. ते भाजपचेच आमदार मागे लागलेत की आम्हाला, तुम्हाला नको असेल तर विदर्भात द्या. विदर्भात घेऊन जा, हरकत नाही. विदर्भ माझाच आहे. आता सुद्धा जे काय अधिवेशन होतंय 4 तारखेपासून नागपूरमध्ये होते. मला विचारलं तुम्ही विरोध करणार का? म्हटलं कशाला करू विरोध? नागपूर ही माझ्या महाराष्ट्राची उपराजधानी आणि ती उपराजधानी महाराष्ट्रामध्येच राहणार. फक्त माझं एकच म्हणणं आहे की तिकडे तुम्ही खास करून अधिवेशन घेणार असाल, खास पावसाचं अधिवेशन तिकडे घेणार असाल, कारण काय मला माहित नाही. असं नेमकं यावर्षी काय घडतंय की हिवाळ्यातलं अधिवेशन पावसामध्ये, आणि पावसाचं अधिवेशन नागपुरात का घेत आहे मला नाही माहित. पण अधिवेशन तिकडे घेणार असाल तर विदर्भाच्या जनतेला पोकळ थापा मारू नका. तिथे तुम्ही करू शकाल अशा ठोस योजनांची घोषणा करा, तर शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे. करा, विदर्भ माझा आहे, विदर्भाचा विकास झालाच पाहिजे. पण दुसरी माहिती जी मला मिळते तिच्यासाठी सुद्धा तुम्हाला भगवा फडकवणारच जे आपण म्हणतोय, लक्ष देऊ नाही का? कदाचित त्याच्या मागे हाही डाव असू शकेल की दरवेळेला हिवाळी अधिवेशन जे नागपूरला घेतलं जातं डिसेंबरमध्ये, ते अधिवेशन, नागपूरचं अधिवेशन पावसाळ्यात नागपूरला का घेत आहे? काही जणांचं म्हणणं असं की कदाचित डिसेंबरमध्ये लोकसभेची निवडणूक येण्याची शक्यता आहे. तयारी आहे? भगवा तिकडे मला फडकून पाहिजे. आणि भगवा जर का फडकवायचा असेल, शिवशाही म्हणतो आपण, शिवशाही म्हणजे नेमकी काय? मगाशी नितीन बानुगडेंनी सांगितलं असेल की शिवशाही म्हणजे त्यावेळेला शत्रूशी गाठ म्हणजे मरणाशी गाठ. एक निवडणूक हारलो म्हणून पुढची निवडणूक लढू नाही. लढायला गेला जिवंत तरी येशील, नाही तर तिथल्या तिथे मरशील. तरी सुद्धा हाच माझा राजा आणि याच्यासाठी मी प्राण द्यायला तयार आहे, ही भावना त्यावेळेला साध्या सुऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी रुजली, काटक जनतेच्या मनामध्ये रुजली, ते जे काय शिवरायांनी करून ठेवले ते आजपर्यंत कोणालाही जमलेलं नाही आणि जमू शकत नाही. ती शिवशाही, या सुद्धा शिवशाही पाहिजे. कारण राजाबद्दलचा विश्वास, मेलो तरी 72, पण माझ्या कुटुंबाचं आणि पुढच्या पिढ्यांचं कोट कल्याण करू शकेल, भलं करू शकेल, तर तो हाच राजा करू शकेल. हा विश्वास त्यावेळेला शिवरायाकडे. असं कोणती जादू होती, कोणता मंत्र होता? हे फेसबुक नव्हतं, ट्विटर नव्हता, काही नव्हतं. तरी सुद्धा राज्यातल्या खेडोपाड्यात आणि कानाकोपऱ्यामध्ये शिवरायाची महती जी पसरली होती. आणि आज सुद्धा आदिवासी पाड्यामध्ये जा तुम्ही, महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा तुम्ही, कदाचित शिक्षण नाही, देशाचा पंतप्रधान कोण हे माहिती नसेल लोकांना, पण छत्रपती शिवाजी महाराज कोण हे त्यांना पक्क माहिती आहे. हे जे काय रक्तामध्ये भिनत रुजत आलेले, ती खरी शिवशाही. आणि ती शिवशाही जर का आपल्याला अभिप्रेत असेल, ती शिवशाही आपल्याला आणायची असेल, तर तसा विश्वास आपल्याला आपल्याबद्दल जनतेच्या मनात रुजवावा लागेल. आधी जनतेच्या मनामध्ये भगवा रुजवा, आपोआप तो विधानसभेवरती आणि लोकसभेवरती फडकेल.
आपोआप फडकेल. ना प्रचार करण्याची गरज लागणार, ना काही करण्याची गरज लागेल. जा, शिवरायाचा सैनिक, शिवरायाचा मावळा, शिवसैनिक. हा शिवसैनिक केवळ या शिवसेनेचा नाही, तर ही शिवसेना ही शिवरायाची शिवसेना आहे आणि हा सैनिक हा शिवरायाचा मावळा आहे. हा विश्वास ज्या वेळेला गोरगरीब जनतेच्या आणि माता भगिनींच्या मनामध्ये रुजेल ना, त्यावेळेला समजा महाराष्ट्रावरती भगवा फडकलेला आहे, तर महाराष्ट्रावरती भगवा फडकेल. आणि मला वाटतं आपण सगळे त्याच्यासाठी तयार आहोत. आज सुद्धा सत्तेमध्ये आपण आहोत, उद्या आपली सत्ता आणायची आहे ती आणणारच. पण एका गोष्टीचा मला नक्की अभिमान आहे की सत्तेत गेल्यानंतर आपण माजलेलो नाहीत, माजू शकत नाही. आज सुद्धा जनतेच्या प्रश्नासाठी, जनतेच्या हितासाठी सत्ता असली काय आणि नसली काय आपण रस्त्यावरती उतरून सरकारला नमवू शकतो. ही ताकद आपल्याला उद्याचं यश मिळवून देणार आहे. आणि म्हणून तुम्ही निर्धाराने आलेला आहात, निर्धार करून जात आहात. नुसतं घरोघरी जा आणि करा, काय करायचं काहीच नाहीये. घरोघरी जा सांगितलं, आम्ही गेलो आणि तिकडनं फोन केला, आता काय करू? नाही, साऱ्या गोष्टी आहेत. सरकारने जो काही एक अगडबंब खर्च करून ठेवलेला आहे जाहिरातींवरती, 4,000 कोटी जनतेचे. सरकारने काय आकाशातून नाही आणले, ट्रम्पने नाही दिले त्यांना. हे हिंदुस्थानच्या जनतेचे हक्काचे पैसे होर्डिंग लावली जात आहेत, जाहिराती दिल्या जात आहेत. आणि ते सुद्धा थोडके नाही तर 3,500-4,000 कोटी रुपये. ही योजना, ती योजना, सौभाग्य योजना, अमुक योजना करा. सगळ्या जाहिरातीचे एक बाड तयार करा. आणि तुम्ही जिथून आला असाल त्या गावामध्ये जा, सदस्य नोंदणीला जाल, तसं ते एक बाड घेऊन जा आणि प्रामाणिकपणाने विचारा की सरकारची ही योजना तुम्हाला मिळाली का? येस, हो असेल हो करा, नाही असेल नाही करा. कारण हे जे काय मोहजाळ पसरवलं जात आहे, आपल्याला काय वाटतं की पंतप्रधानांचा चेहरा लागलेला आहे, मुख्यमंत्र्यांचा चेहरा लागलेला आहे, मग खोटं कसं असेल? माझ्या गावात नसेल झालं, पलीकडच्या गावात झालं असेल. पलीकडच्या गावात विचार करतील, माझ्या गावात नसेल झालं, पलीकडच्या गावात झालं असेल. पण ज्या वेळेला सगळीकडे जसं संपर्क अभियान, असं जो एक काय शब्द आहे गोंडस, संपर्क अभियान, तसं मला असं वाटतं की सत्य शोधन अभियान करा. सत्य शोधा, काय खरं काय खोटं. लोकांना विचारा की बाबा हे सगळं तुम्ही केलेलं आहात, तुम्ही बघता आहात, ज्या अपेक्षेने आपण सरकारला निवडून दिलं होतं, होय आम्ही सुद्धा तुमच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून हे सरकार आणलं होतं. आणि या योजना सरकारने जाहीर केल्यात. हे सरकार सांगते की एवढ्या योजना, एवढे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी वापरले, एवढे कोटी रुपये आम्ही महिलांसाठी वापरले. खरं काय आणि खोटं काय, येऊ द्या आकडेवारी. हे आरसा दाखवण्याचं काम सुद्धा आपल्याला करावं लागेल. आणि त्यावेळेला लोकांना कळेल की नाही, ही लोक ही सच्ची आहेत. निवडणूक लढवताना एक सुद्धा असं वचन, एकतर वचन हे खोटं असतच नाही. वचन हे वचन असतं. केवळ सत्ता पाहिजे म्हणून मी कोणतीही अशी गोष्ट करणार नाही की सत्ता आल्यानंतर मला खाली मान घालायला लागेल. मी कदापि करणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आज जे काय प्रबोधन तुमचं झालेलं आहे, शेतीचे विषय कसे आहेत, अर्थविषय कसा आहे, कोणत्या गोष्टी कशा पोकळ आहेत, हे सगळं बघितल्यानंतर एक निर्धार करून तुम्ही आता निघालं पाहिजे. आणि भगवा फडकवणार म्हणजे भगवा म्हणजे काय आहे याचं पावित्र्य एकदा तुमच्या लक्षात आल्यानंतर मला खात्री आहे, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की विधानसभेवरती आणि लोकसभेवरती भगवा फडकवण्याच्या आधी जनतेच्या मनामध्ये भगवा रुजवा. तो एकदा रुजवला की जनता स्वतःहून पुढे सांगेल की अरे बाकी कोणी येवो किंवा कोणी थापेबाज येवो, मला कोणाची पर्वा नाही, तूच माझा ताई, तूच माझी, तुला मी मत दिल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा.
शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा.